चहाचा सुगंध अख्ख्या गावात त्यांनी तर घेचून आणला तो इथं. बरं बस बस तुझ्यासाठी एक कप वाढवते अजून. काय सदा ये बस बोल काय म्हणतो. काय नाही बघ, तुमच्या चहाची रेसिपी घरी नाहीच लागती, लय भारी. अरे बोंबल्या, सर्व घटक जेव्हा एकत्र आणि योग्य वेळी योग्य प्रमाणात टाकता ना, चहा चांगला होतोच बघ. आणि फक्त चहासाठी नाहीये, सगळ्याच गोष्टींसाठी. म्हणजे आता तू आला म्हणून आईने बनवलेल्या चहात पाणी ओतलं तर क्वालिटी भेटणार आहे का तुला? कसं काय? त्याच्यात दूध, साखर, चहापत्ती, चहा मसाला योग्य प्रमाणात टाकावं लागेल ना, तेव्हाच तर. हा, आता कसं बोलला तसंच आहे. चहा बनवायचा असो किंवा पिकाचं उत्पादन घ्यायचं असो, सारखंच आहे सगळं. आता मला सांग, मला साखर स्वस्तात भेटली म्हणून चहापत्ती सोडून साखर टाकायची का? नाही ना. हा, अगदी बरोबर. मग हे बघ, आपल्या उत्पादनासाठी आपल्याला 16 अन्न घटक लागतात. एक पण अन्न घटक जर कमी लागला तर त्या पटीचं पीक कमी होऊन जातं. आणि हा, ते DAP आणि 10-26-26 वापरून 100 टन येईल का आपल्याला? हा, अगदी बरोबर. तो की माझ्या वर्मावरच बोट ठेवलं बघ. हा, म्हणून मी तुला नेहमी सांगत असतो, हे सगळे अन्न घटक ज्या खतात आहे असं क्रॉपटेक वापरत जाय, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम नाही आणि त्या शेताला प्रॉब्लेम नाही. हा, पटलं बाबा तुझं मला. त्या क्रॉपटेक मुळे पिकाला टेन्शन नाही, आपल्याला सुद्धा. हा, आई आली बघ. पी आता चहा. हे बघ, आता क्रॉपटेकची का सोडू नको म्हणजे झालं. होय होय, पटलंय मला. आता पिऊ दे मावशीच्या हातचा चहा. हा, क्रॉपटेक वापर. प्रत्येक पिकाच्या गरजेनुसार आहे क्रॉपटेक खत, ज्यामध्ये आहेत 8 पोषण तत्व. आता क्रॉपटेक आलं, काम झालं.